बाबाजी, खूप परेशानी आहे जिंदगीमध्ये. हा बेटा, होईल तुझं कल्याण, कशाला टेन्शन घेतोय? बाबा, ते माझं पोरग पण आहे, सध्या शाळेत घालायचंय. त्याच्यापेक्षा मी तुमच्याकडे देऊ का प्रशिक्षणाला? म्हणजे काय होईल, तो बाबा पण बनेल आणि मला चिंता राहणार नाही. त्याच्या आयुष्यभर शिकवा त्याला, त्याच्या करिअरचं टेन्शन घ्या. आणि शेवटी मग नको ना, मग या वयापासूनच जर लोकांना इंट्रोड्यूस केलं बाबा म्हणून, तर फायदा तर नक्कीच होईल ना. हा, बघूया, पाठवून तर दे. व्हिडिओ घेतोय का? अरे, कॉन्ट्रोवर्सी होईल ना. नमस्कार. रविराज साबळे पाटील, एक सनातनी हिंदू आणि सजग नागरिक या भारतामधला. काल परवा एक न्यूज आली की आपले छोटे बाल भक्त होते, काय म्हणतात त्याला, भक्तच सांगत होता तो, राधा राणीचा भक्त सांगणारा व्यक्ती आता कथावाचक झालाय. वय एवढी एवढीस. ज्या सनातन धर्मामध्ये आपल्या व्यासपीठाची जी उंची आहे ती खूप मोठी आहे. आपले साधू संत एवढी मोठी तपश्चर्या करतात आणि त्याच्यानंतर लोकांना धर्म शिकवतात, धर्माबद्दल ज्ञान देतात आणि लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडतो. पण हे एवढूसं ठिंगूरनं काय म्हणतात, काय बोलावं, शिवी पण नाही देऊ शकत. मी पण कृष्णाचा भक्त आहे. मला इथपर्यंत यायला खूप स्ट्रगल करावं लागलं. प्रत्येक गोष्ट मेहनतीने भेटतात म्हणतात, पण आपल्यामध्ये असं नाही आहे. काही आपल्या धर्मामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे कोणाला पण आपण देव समजतो. आपल्याला देवाचा अर्थच कळाला नाही, देव काय आहे ते. श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, त्या गीतेमध्ये आपण ती गीता एक वेळ व्यवस्थित वाचली, तिचा अर्थ समजून घेतला, तरी पण तुम्हाला देव भेटून जातो. मग तुम्हाला या ठिंगुरण्या बाबांची पण गरज नाही पडणार. पण नाही ना, हा भारत आहे. या भारतामध्ये लोकांना येड्यात काढलं जातं आणि लोक पण वेडी होतात, आणि हे याचं जिवंत उदाहरण आहे. अरे, ज्या वयामध्ये ह्याने शाळेत शिकायला पाहिजे, शाळेत जाऊ द्या, एखाद्या गुरुकुलमध्ये जाऊन धर्माचं शिक्षण घेतलं पाहिजे. जर बाबाच व्हायचे, जर संतच व्हायचे, तर गुरुकुलमध्ये जाऊन त्या त्या धर्माबद्दल, त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान घेणं तर गरजेचं आहे ना. नाही, असं कसं होईल? लॉन्च करायचं आहे ना. लवकर लॉन्च झालं म्हणजे बिझनेस सेट होणार आणि त्याच्यामधून आपण आपण खूप साऱ्या त्यांच्यावरती दान लुटणार आणि ती लोक गर्भश्रीमंत बनणार. ज्या पोराला काही कळत नाही, त्याला आता सिक्युरिटी गार्ड आहेत. त्याची कथा ठेवल्यानंतर, त्याला लॉन्च केल्यानंतर त्याच्या बापाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, तो जग जिंकल्याचा आहे. कारण की आपण येडे बनलोत, आपण उल्लू बनलोत, आणि ते ज्यांनी कोणी कथा ठेवली त्यांनी तर म्हणजे त्यांच्यासाठी तर शब्दच नाहीत बोलायला. अरे, देव समजून घ्यायचा आहे, देवाला समजून घ्यायचंय, तर देवाने खूप सारं साहित्य आपल्याला दिलंय. खूप सारे महान संत या सनातन धर्माला दिलेत. प्रेमानंद महाराजांसारखे संत आज या भूमीवरती आहेत. ते रोज मार्गदर्शन करताय आपल्याला. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये चमत्कार आहे, प्रत्येक शब्दामध्ये जादू आहे. ती जर आपण अंगीकारली, तर त्याच्यानंतर आपल्याला कशाचीच गरज पडणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि असं सगळं असताना आपण दिलेल्या फेममुळं आणि आपण आपल्या खिशामधून काढून दिलेल्या पैशामुळं हे अभिनव सारखे छोटे छोटे चिंडूरने पोरं पण बाबा व्हायला लागले, आणि माझ्या भाषेत तर म्हणेल आपल्या बोकांडी बसायला लागले. हिंदू धर्माची गरिमा खूप मोठी आहे. हिंदू धर्म खूप अनंत आहे. या सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे, आणि हे छोटंसं जे झालंय त्याच्याबद्दल पण सांगितलंय. पण आपल्या लोकांना एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे थोडंसं काही दिसलं की फार सगळं काही विचार न करता त्याला फेम द्यायचं, त्याला पैसा द्यायचा, त्याला मोठं करायचं, आणि ज्यावेळेस ते डोक्यावर बसेल त्यावेळेस आवाज उठवायचा. हे चुकीचं आहे. माझ्या मते 100% चुकीचं आहे. ज्या वयामध्ये शाळेत जायला पाहिजे, शिकायला पाहिजे, त्या वयामध्ये जर ते लहान लेकरू उपदेश करत असेल लोकांना, तर अवघड आहे ना, खूप अवघड आहे. हा भारत असाच चालत राहणार आहे जोपर्यंत आपण सजग होणार नाही, जोपर्यंत आपल्याला गोष्टी कळणार नाही, आणि जोपर्यंत आपण कायमस्वरूपी अंधविश्वास, आंधळा विश्वास ठेवणार आहोत एकामेकांवरती, तोपर्यंत आपलं अवघड आहे. आणि आपल्या धर्माबद्दल अशीच खिल्ली उडवली जाणार. मला सांगा, एवढ्या लेकराला काय माहिती आहे? गीतेचे सगळे श्लोक तरी पाठ असतील का? असतील का सगळे पाठ? कोणता एखादा ग्रंथ तरी पाठ असेल का? कोणती कथा तरी पूर्ण माहीत असेल का? जे ठिंगूरनं मागच्या 5-6 महिन्यापूर्वी म्हणत होतं, मैं राधा रानी का भक्त हूँ बस, मी राधा रानीचा भक्त आहे फक्त,
तेच पोरग आता शिवमहापुराणावर कथा देत आहे आणि आपण ती ऐकतोय आणि आपण त्याला फेम देतोय, आपण त्याला उचलून धरतोय. मग तुम्ही पण तुमच्या लेकरांना काय करा माहितीये, 10-20 लाखाचं लोन घ्या. लोन घेतल्यानंतर तुमच्या लेकराला LKG UKG फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड असं न घालता सरळ सरळ धर्माचं शिक्षण द्या, थोडंफारच द्या. कारण की लगेच लॉन्च करावं लागेल ना. तुम्ही काय म्हणतात ना, हे बघा, संत होण्यासाठी, बाबा होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या आहे. हा कोणत्या हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आलाय? ते पण चांगलंच आहे ना. धर्माप्रती कृतज्ञ किंवा धर्माबद्दल बोलत असताना, धर्माबद्दल सांगत असताना, धर्माचा प्रचार करत असताना पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. जर पूर्ण ज्ञान नसेल आणि धर्माबद्दल सांगत असेल तर ते आपल्या धर्मासाठी पण घातकच आहे ना. मग आपल्या पालकांनी सगळ्यांनीच काय करायचं माहिती, आपली लेकरं थोडंसं धर्माचं ज्ञान देऊन लॉन्च करायची बाबासारखी, अभिनव बाबासारखी. मग त्यानंतर बिझनेस सेट आहे ना. धर्माच्या नावाखाली कायमस्वरूपी बिझनेस केला जातोय आणि हे आपल्याला समजत नाहीये. हे बघा, माझे शब्द कठोर आहेत. मी पण सनातनी आहे, मी पण हिंदू आहे. कृष्णाचं लॉकेट गळ्यामध्ये कायम असतं, पांडुरंगाची माळ कायम गळ्यामध्ये आहे, मेंदूमध्ये कायम श्रीकृष्ण आहे, हृदयामध्ये कायम श्रीकृष्ण आहे. गीतेचा प्रत्येक अक्षर न अक्षर मनामध्ये साठवून ठेवलेला आहे. हजारो लोक माझ्याकडे येतात, मला ऐकणारे खूप लोक आहेत. कथावाचक बनलोच असतो ना मी, पण माझी ती उंचीच नाहीये. व्यासपीठाची उंची खूप मोठी असते, ती गरिमाच नाहीये. मी त्याला ती गरिमा पाळू शकत नाही. पण आपण त्या व्यासपीठाची उंची 100% कमी करत आहोत अशा वृत्तींना पाठिंबा देऊन. आपण वेळीच सावध नाही झालं तर 100% मी तर म्हणेल हिंदू धर्म खतरे में है. कारण की हे नाही चालणार. धन्यवाद.